मित्रांनो, आपण दूध व्यवसाय करत असले की आपल्याला वाटतं की एक मोठं शेड असावं, खूप मोठं शेड असावं आणि चांगल्या पद्धतीने आपण दूध व्यवसाय करावा. पण आज जे आपण शेड बघतोय, कशा जुगाडू पद्धतीने म्हणजे अतिशय कमी खर्चात त्यांनी हा मोठा गोठा त्यांनी तयार केलेला आहे. दादा व्हिडिओ समोर येणार नाहीत कारण की त्यांचे थोडे कपडे वगैरे खराब आहेत. पण ते आपल्याला मागणं सांगतील की कशाप्रकारे त्यांनी या शेडमध्ये कशा-कशाचा उपयोग केला आहे आणि किती खर्च झालेला आहे. दादा, नमस्कार दादा. मला सांगा की शेड कशा प्रकारे केलेला आहे? कशा-कशाचा उपयोग केला आहे याच्यामध्ये? काय नाही केलं, फक्त आपल्या कळकांचा उपयोग केलेला आहे. फक्त हं. कळका आणून उभी गेले ती आणि त्याच्यावर पत्रा ठेवलेला आहे. बाकी काय केलेलं नाही. एखाद्याला करायचं असेल तर प्रत्येकाला वाटतं की चांगलं शेड असावं, म्हणजे प्रशस्त असावं आणि चांगल्या प्रकारे आपला दूध व्यवसाय करता यावा. याबद्दल तुमचं मत काय? कसं आहे, शेड हे फक्त त्यांना ऊन वारा पाऊसपासून संरक्षण झालं म्हणजे बस झालं. बाकी काय आहे? हं. बाकी काय त्यांना आवश्यकता आहे? किती खर्च आला असेल साधारण? म्हणजे किती वर्ष झाली या शेडला? ह्याला हे जर मी कळकामध्ये केलेलं आहे, ह्याला जवळजवळ एक 10 ते 12 वर्ष होऊन गेली असतील. हं. कळक भिजला तर तो खराब होतो, भिजला नसेल तर त्याला काहीच होत नाही. मग प्रत्येकाला जर दूध व्यवसाय करायचा असेल तर त्याने किती खर्च करावा शेडवर असं तुम्हाला वाटतंय? ह्या संदर्भात कसं आहे, प्रत्येकाची काय आहे दृष्टिकोन जसा असेल त्या हिशोबाने त्याने करायचं असतं. हां. त्याला कसं पाहिजे त्या हिशोबाने तो करू शकतो. हं. पाहिजे आधुनिकता पाहिजे का तर पाहिजे, हं. जुगाडू पाहिजे का तर पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. त्या दोन्हींची सांगड घालून निर्माण करायचं बघ, हं. बाकी काय नाही. म्हणजे जर एखाद्याने जास्त खर्च केला तर दूध व्यवसाय परवडतो का? म्हणजे शेडवरच जास्त खर्च केला त्याने, कर्ज आता वगैरे शेड काढून. तुम्हाला तो थोडंच देतं. शेडमधनं काय तुम्हाला इन्कम आहे? हां. आधुनिकता पाहिजे का तर पाहिजे. हं. तर आता कसं आहे, दोन्ही गोष्टीचा उपयोग करायचा. एक आधुनिकतेचा पण करायचा आणि एक जुगाडू पद्धतीचा पण उपयोग करायचा. आणि त्यातून आपलं काय वाचतंय आणि कुठं बेनिफिट आहे हं. आणि आपली परिस्थिती काय आहे, आपलं ठिकाण कोणतं आहे, आपला एरिया कोणता आहे, त्यानुसार अवलंबून असतं. कारण की आता समजा माझ्याकडे पाऊस ह्या क्षेत्रात कमी जादा असतो, एखाद्या क्षेत्रात पाऊस कमी असतो. हं. मग त्या पद्धतीनं शेडची उभारणी करायची. जिथं गरज आहे तिथं खर्च केला जातो, जिथं गरज नाही तिथं खर्च करायची काही गरज नाही. हं. या हिशोबाने केलं तरी चालतंय. आपल्या कोट्यामध्ये आता किती गाय आहेत म्हटलं तुम्ही? तेवढंच आहेत, मागच्या वेळेस बोललो तेवढंच 50-55च्या आसपास आहे संख्या. 50-55 आहेत. मित्रांनो, आपण बघू शकाल 50-55 गायीसाठी त्यांनी शेडचं कसं नियोजन केलेलं आहे. अतिशय कमी खर्चात आणि खूप दिवस झालं ते अजून त्याच पद्धतीनं टिकलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जुगाडू पद्धतीचं शेड. दादा, हे काय केलेलं आहे म्हणला? हं? हे वाला? पलीकडे हां. पलीकडे कोंबड्यासाठी गेलेलं आहे. हा कॉक धाराच्या मशीनचा आहे. धाराच्या मशनीचा. हा. यासाठी कुठली पाईप वापरली? फिनोलेक्सचे पाईप वापरलेले. फिनोलेक्सची पाईप आहे. 10 इंच. तर मित्रांनो, आपण शेड फिरून बघूया नुसतं, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे शेड केलेलं आहे त्यांनी. इथं चाऱ्यासाठी एक गव्हाण केली आहे, पलीकडे चाऱ्यासाठी, आणि मध्ये पाणी केलेलं आहे, पाण्यासाठी गव्हाण आहे बारकी. बघू शकाल. जर एखाद्याला सुरुवात करायची असेल तर ते या प्रकारे पण सुरुवात करू शकतात. म्हणजे एखादं मोठं शेड असावं असं काय नाही आहे दूध व्यवसायात. तुमच्याकडे जर तुमचं महत्त्वाचं काय आहे यामध्ये, तर गायी चांगल्या राहणं आणि गायी दुधाच्या असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर ना दादा? सगळ्यात महत्वाचं आपण उत्पादन काढतो त्यासाठी. गव्हाण पण तुम्ही बघू शकता. इकडे तिकडे वेगळ्या प्रकारचे आहेत, इथे पण आपण बघू शकता. कुंडी कशा प्रकारे केलेल्या बघू शकता तुम्ही पाण्यासाठी. आणि या गव्हाणी, ही जुनी गव्हाण आहे ना तुमची? हो, 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वीची गव्हाण आहे, ती अजून टिकलेली आहे. तिला मुक्त सोडलंय. एकच दाव्या ठेवलंय तिला. 9वा महिना आहे. पोटचा बसता त्रास होतोय म्हणून हा, एक दावा आहे खाली. एका दाव्यावर ठेवलंय. बरोबर. तर मित्रांनो, आपण बघितलं की कशा प्रकारे म्हणजे जुगाडू पद्धतीचं शेड आपण आज बघितलं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि जे प्रेक्षक आहेत, ज्यांना दूध व्यवसाय करायचे, त्यांना कशा पद्धतीने एखादं शेड असावं दूध व्यवसायासाठी ते समजलं असेल. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.